नमस्कार मंडळी, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज मी घेऊन आले आहे एक खास पारंपरिक आणि वर्षातून एकदाच मिळणाऱ्या हेट्याच्या फुलांची भाजी. आता या फुलांचा सीझन आहे, तर ही भाजी करायलाच हवी. आमच्या विदर्भात या फुलांना हेट्याची फुलं म्हणतात. काही भागात हादग्याची फुलं म्हणतात. शहरात ही झाडं दिसत नाही, परंतु गावखेड्यात एक घर सोडले की हे झाड असतेच. बाजारात सध्या ही भाजी खूप आलेली आहे, म्हणून मी आज हेट्याचे 2 प्रकारचे भाजी तुम्हाला करून दाखवणार आहे. एक साधी भाजी आणि दुसरा छानसा खमंग असा झुणका. दोन्ही खूप पौष्टिक आणि चवदार आहे. बनवायला अगदी सोपे. तर चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू. यासाठी ही 1 पाव हेट्याची फुलं मी विकत घेतली आहे. ही दिसायला तुम्हाला खूप दिसत आहे, पण 1 पावच आहे. वजनाने खूप हलकी असतात आणि शिजल्यावर तर खूपच थोडी बनतात. याचे मी तुम्हाला 2-3 प्रकारची ही भाजी बनते, परंतु मी आज तुम्हाला 2 प्रकार दाखवणार आहे. ही फुलं कशी तोडायची त्याबाबत मी तुम्हाला थोडी माहिती देते. ह्यामधला हा जो कोंबडा आहे हा काढून टाकायचा, परंतु देठ काढायचे नाही. अशा प्रकारे ही भाजी तोडायची, स्वच्छ धुवायची आणि जाडसर चिरायची. असे फुलंसुद्धा तुम्ही फोडणीमध्ये घालवू शकता, कारण ही शिजल्यानंतर एकदमच थोडी होते. लोखंडी कढईत किंवा पॅनमध्ये ही भाजी बनवायची. भाजी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपण ही मोठी मोठी चिरून घेऊ. एका पॅनमध्ये मी 1 पळी तेल घेतले. हा लोखंडी पॅन आहे. जिरं, मोहरी, 1 कांदा घालायचा, बारीक चिरून घेतला. कांदा परतून घेऊ. 1 चमचा यामध्ये ठेचा घालू. ठेच्यामध्ये मी मिरची, अद्रक, लसूण घातले आहे. थोडी कोथिंबीरीच्या काड्या पण मी ठेच्यामध्ये नेहमीच घालते, त्यामुळे चव छान येते. ही फुलं खूप दिसत असली तरी शिजून थोडी होतात, त्यामुळे तिखट, मीठ हे बेताने घाला. आता अर्धा चमचा तिखट घालू. अर्धा चमचा धने जिरे पूड, हळद. आता यामध्ये ही फुले घालायची. पारंपरिक भाज्या खूप साध्या आणि पटकन होणाऱ्या असतात. लगेच ही भाजी शिजते. मीठ बेताने घाला. अशा प्रकारे ही भाजी तयार झाली आहे. यामधली अर्धी भाजी मी काढून घेणार आहे. ही भाजी औषधी गुणयुक्त अशी आहे. वात, संधिवात यासाठी ही खूप उपयोगी आहे. वर्षातून 1 वेळा ही भाजी येते, तेव्हा तुम्ही नक्की ही बनवा. मीठ थोडं कमीच घाला. ही भाजी तयार आहे. आता यातली अर्धी भाजी मी काढून घेते. दुसरी भाजी म्हणजे हेट्याच्या फुलांचा झुणका. यामध्ये 2 टेबलस्पून बेसन घातले. बेसन छान खरपूस भाजून घ्यायचे. या फुलांची भजी पण खूप सुंदर होतात. त्यामधला कोंबडा काढून ही भजी तळायची. तुम्हाला जर ही भजी बघायची असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता फुलं आहे तर मी तुम्हाला बनवून दाखवेल. अर्धा चमचा आमचूर पावडर मिक्स करायचं.
आणि एक वाफ काढायची. आपले हेट्याच्या भाजीचे दोन्ही प्रकार तयार आहेत. झुणका खूपच खमंग झाला आहे, तेवढीच चविष्ट भाजी झाली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली हेट्याच्या किंवा हादग्याच्या फुलांची 2 स्वादिष्ट प्रकारची भाजी तयार झाली आहे. दोन्ही प्रकार खायला खूपच छान आणि आरोग्यासाठीही उत्तम आहेत. तुम्हीही घरून करून बघा. कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि माझ्या किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन आणि चविष्ट रेसिपीसोबत. धन्यवाद. डिस्क्रिप्शन नक्की चेक करा. डिस्क्रिप्शनमध्ये मी पूर्ण माहिती देते. बघा आपल्या पारंपरिक भाज्या किती सोप्या आणि लवकर तयार होतात.